गडचिरोलीत आत्राम यांनी स्वबळाचा नारा दिला। येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढणार असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। विधानसभेला तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार पाहायला मिळतील असंही आत्राम म्हणाले। गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी विधानसभेचे आमदार तसेच माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा घेतलेला आहे। आज आपल्या सोबत धर्मराव बाबा आत्राम आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर बाबा, आपण काय सांगाल? आता मागचा अनुभव घेतल्यानंतर 9 महिन्याअगोदर जे इलेक्शन झालं विधानसभेचं, त्याच्यामध्ये उमेदवार जाणून बुजून माझ्या विरोधामध्ये उभं होते। भारतीय जनता पक्षाचे ते माजी मंत्री होते। त्या दृष्टीने फार प्रयत्न झाला पाळायचा, परंतु लोकांच्या आशीर्वादामुळे मी निवडून आलो। आता ते भारतीय जनता पक्षाचे काही माझ्याकडे मेसेज आलेला आहे की तुम्ही 12 जागा तुम्ही लढा आणि 7 जागा आम्ही लढू। आता त्यांना जे माझ्या विरोधात लढलेल्या माणसाला 7 जागा देणे हे चुकीचं आहे। ते काय मी त्याच्यामध्ये काय करणार नाही। पहिली विधानसभामध्ये 19 मी लढणार आणि 100% सीट काढायचं आहे मला। आणि बाकीच्या जागामध्ये आरमोरी आणि गडचिरोली विधानसभामध्ये आम्ही बघू काय त्यांच्याकडून काय ऑफर येते। तिथे सुद्धा ते ऑफर देत नसतील तर मग आम्ही 51 जागावर लढणार आणि 102 पंचायत समिती ते सुद्धा। उधारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।